तर मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह चुकीचा नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकवू, यावरून विवाद नको अशी सरकारची भूमिका असल्याचं फडणवीस म्हणाले। रिक्षा टॅक्सी चालकांवरच्या मराठी सक्तीवरून फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। मराठीचा आग्रह चुकीचा नाही, पण भाषेवरून हिंसा आणि वाद नको असं म्हणत फडणवीसांनी मराठी सक्तीवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे। रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरील मराठी सक्तीवरून मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे संजय निरुपम आमने सामने आले आहेत। असं असताना सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे। ज्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकवू असं फडणवीसांनी म्हटलंय। मराठी का आग्रह होना, मराठी को प्राथमिकता दो कहना, ये कोई गलत बात नहीं है, लेकिन उसके साथ साथ सरकार की भूमिका ये होगी कि इस प्रकार से विवाद न हो। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना अडचण नाही, मग निरुपमांना काय अडचण असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलाय। तर इंदोरी चाटचा हलवाई अशी टीका करत निरुपमांनी संदीप देशपांडे यांना उत्तर दिलंय। काल अनेक उत्तर भारतीय जे रिक्षा चालवणारे टॅक्सीवाले आहेत हे आमच्या पक्षातल्या अनेक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना भेटले। त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही भाषा शिकायला तयार आहोत, आम्ही भाषा बोलतो सुद्धा। मग जर त्या लोकांचं कुठल्याही प्रकारे त्याच्याबद्दलचं ऑब्जेक्शन नाही तर संजय निरुपमचं ऑब्जेक्शन असण्याचं कारण काय? तो जो इंदौरी चाटचा हलवाई आहे तो गेला होता आणि माझ्या नावाने खूप बोंबाबोंब केला। माझा विरोध एवढाच आहे, कोणाचाही रोजी रोटी धंदा तुम्ही छीनू नका। कारण असं आहे की जे सगळे गरीब आहेत, कमजोर आहेत। दरम्यान उद्यापासून मराठी बोला असा आग्रह केल्यानं कन्फ्युजन होत असल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये काम करणारा प्रत्येकाला मराठी आली पाहिजे हे सगळ्यांचं मत आहे, परंतु अचानक निर्णय घेऊन उद्यापासूनच मराठी बोल असा आग्रह करणं मला वाटतं थोडासा कन्फ्युजनचा